जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 13वा नामरूप समास 6वा लघुबोधनाम। श्रीराम समर्थ जेय बोलिजेती पंचतत्वय त्यांची अभ्यासाया नावय तदुपरी स्वानुभव्य रूपया जाणाव्य। ज्यांना पंचतत्वय म्हणतात त्यांची नान्वे माहीत करून घ्यावी, त्यानंतर अनुभवाने त्यांचे स्वरूप समजून घ्यावे। यामध्ये अशाश्वत कोण आणि अशाश्वत कोण ऐसे करावे विवरण। प्रत्ययाचे त्यांच्यामध्ये अशाश्वत कोणते व अशाश्वत कोणते ते प्रत्यक्ष अनुभवाने निश्चित करावे। पंचभूतांचा विचार नानवरूप सारासार तोची बोलीला निर्धार। सावध ऐका, आता पंचभूतांचा विचार करू, त्यांची नान्वे त्यांचे स्वरूप त्यांच्यात सारासार काय हे सगळ्या आता निश्चितपणे सांगतो। ते लक्षपूर्वक ऐकावे। पृथ्वी आप तेजो वायो आकाश नावे बोलिलिय सावकास। आता रूपाचा विश्वास श्रवणेय धरावा। पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश अशी त्या पंचभूतांची नान्वे आहेत। आता त्यांचे स्वरूप सांगतो ते ऐका। पृथ्वी म्हणजे ते धरणी, आप म्हणजे ते पाणी, तेज म्हणजे अग्नितरणी सतेजाधिक। पृथ्वी म्हणजे जमीन, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी सूर्य वगैरे तेजयुक्त पदार्थ समजावेत। वायू म्हणजे तो वारा, आकाश म्हणजे पैसारा। आता शाश्वत ते विचारा आपल्या मनी। वायू म्हणजे वारा, आकाश म्हणजे सारी जागा। आता आपल्या मनात शाश्वतपणाचा विचार करो। एक शीत चांचपाव्य म्हणजे वम पडे ठाव्य, तैसे थोड्या अनुभव्य बहुत जाणाव्य। भाताचे एक शीत चाचपून बघितले की भात शिजला का नाही ते समजते। त्याचप्रमाणे थोड्या अनुभवावरून संपूर्ण विश्वाचा स्वभाव समजून घ्यावा। पृथ्वी रचते आणि खचते हे तो प्रत्ययास येते, नाना रचना होत जाते। सृष्टीमध्ये पृथ्वीचा विचार केला तर असे समजते की मातीची रचना करता येते, पण ती थोड्याच वेळात मोडते। त्यामुळे पृथ्वीवर अशा रचना होतात व कालांतराने मोडतात, म्हणून रचते ते खचते। आप ते ही आटोन जाते, तेज ही प्रगटोन विझते, वारे ही राहे, म्हणून जे रचले जाते ते मोडते हे पृथ्वीच्या बाबतीत अनुभवास येते। त्याचप्रमाणे पाणी आटून जाते, अग्नी पेटतो व विझून जातो, आणि वारा वाहतो व थांबतो। अवकाश नामात राहे, ते ही विचारिता न राहे, एव पंचभूतिक राहे, हे तो घडेना। आकाशामध्ये अवकाश नावापुरता असतो, जरा विचार केल्यास तोही उरत नाही। यामुळे लक्षात येते की पंचभूतांपासून निर्माण झालेले काहीही कायम टिकणारे नाही, कायम टिकेल हे शक्य नाही। ऐसा पंचभूतांचा विस्तार नासिवंत हा निर्धार, शाश्वत आत्मा निराकार सत्य जाणावा। याप्रमाणे पाच भूतांचा पसारा नाशवंत आहे, हे अगदी निर्विवाद आहे। आत्मा मात्र शाश्वत आहे, सत्य आहे, पण तो निराकार आहे। तो आत्मा कोणास कळेना, ज्ञानेन्वी नाकळेना, म्हणून या संतजना विचारावे। तो आत्मा कळण्यास फार कठीण आहे, ज्ञानावांचून तो इतर कशानेही आकलन होत नाही, म्हणून संत सज्जनांकडे जाऊन त्यांना आत्मा कसा ओळखावा हे विचारावे। विचारिता सज्जनांसी ते म्हणती अविनाशी, जन्म मृत्यू आत्मयासी बोलूच नये। आत्मस्वरूप कसे आहे हा प्रश्न संतांना विचारला तर ते उत्तर देतात की आत्मा अविनाशी आहे, आत्म्याला जन्म नाही तसा मृत्यू पण नाही। निराकार्य भासे आकार आणि आकार्य भासे निराकार, निराकार आणि आकार विवेक्य ओळखावा। निराकारांत आकाराचा भास होतो आणि आकारांत निराकाराचा भास होतो, दोन्ही एकमेकांत मिसळल्याप्रमाणे भासतात, म्हणून निराकार व आकार एकमेकांपासून विवेकाने वेगळे करावे। निराकार जाणावा नित्य, आकार जाणावा अनित्य, यास बोलिजे नित्यानित्य। विचारणा जे निराकार ते अनित्य व शाश्वत असते, व साकार ते अनित्य व अशाश्वत असते। साकार निराकार हे गुणधर्म विवेकाने जाणण्या यास नित्यानित्य विचार म्हणतात। सार्य भासे असार आणि असार्य भासे सार, सारासार विचार शोधून पहावा। त्याचप्रमाणे जे असार आहे त्यांत असाराचा भास होतो, आणि जे असार आहे त्यामध्ये साराचा भास होतो, पण माणसाने सारासार विचार करून सार असार वेगळे शोधून काढावे। पंचभूतिक ते अमाईक, परंतु भासे अनेक आणि आत्मा एक व्यापून असे। वास्तविक पाच भूतांपासून निर्माण झालेले साऱ्या माईक आहे, म्हणजे जे जसे दिसते तसे नसते, ते एक नवे अनेक दिसते। याच्या अगदी उलट आत्मा एकच आहे व तो सर्व वेश व्यापून आहे। चौभूतांमध्ये गगन तैसे गगनी असे सघन, निहटून पाहता अभन गगन आणि वस्तू चारही भूतांच्या मध्ये आकाश व्यापून आहे, पण ते लगेच लक्षात येत नाही। त्याचप्रमाणे आकाशांत आत्मस्वरूप अगदी गच्चपणे भरलेले आहे। निश्चयाने सूक्ष्म विचार करून पाहिल्यास आकाश आणि ब्रह्मवस्तू यांत भेदच नाही असा अनुभव येईल।
उपाधियोगेंची आकाश, उपाधी नसता निराभास, निराभास ते अविनाश, तैसे गगन. आकाश आपल्याला भासते, इंद्रियांना गोचर होते, म्हणजे ते स्थल कालाच्या उपाधीने आवरलेले आहे. ही उपाधी बाजूस सारली तर ते अतिंद्रियच असते. म्हणून अतिद्रिय, निरुपाधी, निराभास व अविनाशी राहते ते ब्रह्म होय. आता असो हे विवंचना, परंतु जे पाहता नसेना, ते गे त्यांची अनुमाना, विवेक्या आणाव्य. आता हे विवेचन पुर्य, परंतु जे अनुभव घेण्यास गेले असता अविनाश राहते ते ब्रह्म होय. तेंच ब्रह्मस्वरूप मनन, निदिध्यासनाने आपल्या अनुभवास आणाव्य. परमात्मा तो निराकार, जाणीजे हा विचार सार, आणि आपण कोण हा विचार पाहिला पाहिजे. परमात्मस्वरूप निराकार आहे, हाच सर्व सारासार विचाराचा मतितार्थ आहे. त्याचप्रमाणे आपण कोण हाही विचार करायला पाहिजे. देहासंत येता, वायो जातो तत्वता, हे लटिके म्हणाल तरी आता. श्वासोश्वास धरावा, ज्यावेळी देहाचा अंत होतो त्यावेळी वायू देह सोडून जातो. हे जर खऱ्या वाटत नसेल तर आता श्वास कोंडून धरावा. श्वास कोंडता देह पडे, देह पडता म्हणती मड्य, मड्यास कर्तृत्व न घडे, कदा काळ्य. श्वास कोंडून धरला, श्वासोश्वास थांबला की देह पडतो, देह पडला की त्यास मढ्य म्हणतात. मढ्याच्या अंगी कधीच करते पण दृष्टीस पडत नाही. देहावेगळा वायो न करी, वायोवेगळा देह न करी, विचार पाहता कान्हींच न करी. एका वेगळे एक, देहाच्या शिवाय वायूला कान्हींच करता येत नाही, वायूच्या शिवाय देहाला कान्ह्य करता येणार नाही. म्हणून विचार केला तर असे दिसते की एकमेकांशिवाय एकमेकांना कान्ह्य करता येत नाही. उगेच पाहता मनुष्य दिसे, विचार घेता कान्हींच नसे. अभेदभक्तीचे लक्षण ऐसे, ओळखावेय. सहज पाहिले तर माणूस दिसतो, विचार करून पाहिले तर कान्हींच नाही नसे दिसते. यावरून अभेद भक्तीचे लक्षण काय ते ओळखावे. करता आपण ऐसे म्हणावे, तरी आपल्या इच्छेसारिखे व्हावे, इच्छेसारिखे न होता मानावे. अवघेंच वाव, मी करता आहे असे म्हटले तर सर्व गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे घडून आल्या पाहिजेत. परंतु त्या तशा घडत नसतील तर मी करता आहे हे म्हणणे व्यर्थ आहे. म्हणून करता नव्हे की आपण, तेथे भोगता कैंचा कोण, हे विचारावे. लक्षण अविचारे न घडे, म्हणून मी करता नाही हे आपोआपच अनुभवास येते. मी करता नाही हे जसे तसेच मी भोगता नाही हे पण खरे ठरते. परंतु सूक्ष्म विचार केल्यासच हे आकलन होईल. ज्याला असा विचार करता येत नाही त्यास हे कळणार नाही. अविचार आणि विचार, जैसा प्रकाश अंधकार, विकार आणि निर्विकार, एक नव्हे की ज्याप्रमाणे प्रकाश व अंधार हे एकमेकाच्या उलट असतात, त्याचप्रमाणे सूक्ष्म विचार करणे व तसे न करणे हे एकमेकांच्या विरोधी आहेत. विकार पावणारे दृश्य पंचभूतिक वेश्व आणि निर्विकार ब्रह्मवस्तू दोन्ही अगदी भिन्न आहेत. जेथे नाही विवंचना, तेथे कान्हींच चालेना, खरे त्यांची अनुमाना कदा न ये. जेथे सारासाराचे सूक्ष्म मनन नाही तेथे परमार्थ कान्हींच नाही. जे खरे स्वरूप आहे त्याची कल्पना तेथे येणे शक्यच नाही. प्रत्ययास बोलीजे न्याय, अप्रत्यय तो अन्याय, ज्यात्यांधास परीक्षा काय, नाना रत्नाची. सूक्ष्म वस्तूच्या अनुभवाला न्यायसे जर म्हटले तर त्या वस्तूचा अनुभव नसणे हा अन्याय समजावा. जो जन्मांध आहे त्याला नाना प्रकारच्या रत्नांची परीक्षा करता येणे शक्यच नसते. म्हणून ज्ञाता धन्य धन्य, जो निर्गुणेंसी अनन्य, आत्मनिवेदनीय मान्य, परमपुरुष. म्हणून निर्गुण स्वरूपाशी अनन्य होणारा, निर्गुणाशी तद्रूप होणारा ज्ञानी पुरुष त्रिवार धन्य होय. आत्मनिवेदन साधण्याने तो मोठा श्रेष्ठ पुरुष म्हणून मान्यता मिळवतो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे लघुबोधनाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.